यानंतरची बातमी ठाण्यामध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांचा वेग मंदावू लागलाय। त्यामुळे वाहतूक कोंडी वाढते आहे। सध्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढते आहे। प्रवासाचा वेळ वाढतो आहे। गेले 4 दिवस मुसळधार पावसाने मुंबई ठाण्याला झोडपून काढलेले। राज्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसलेला आहे। मात्र आता मुसळधार पाऊस नसला तरी या पावसामुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत आणि अर्थातच या खड्ड्यांचा वाहतुकीला फटका बसतो आहे। खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे। परिणामी वाहतूक कोंडीची समस्या देखील ठाणेकरांसह इतर प्रवाशांसाठी सुद्धा मनस्ताप ठरते आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। खड्ड्यासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दायर करण्यात आली होती आणि या याचिकेला सुनवाई करत होते सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई। यावेळी चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई यांनी सांगितलं की जर एक टोल नाक्यापासून ते दुसऱ्या टोल नाक्यात जाण्यापर्यंत जर 11 तास लागत असेल तर 150 रुपये कशाला द्यायचा। मी सध्या आहे ठाण्यातील जकात नाक्यावरती। हा तोच जकात नाका आहे तो मुंबईला जोडतो आणि विशेष म्हणजे अनेक जे चाकरमानी या मुंबईच्या दिशेने रवाना होतात। विशेष म्हणजे ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर संपूर्ण हा जो जकात नाका आहे तो खड्डेमय झालेला आहे आणि एक चित्र मी तुम्हाला दाखवतो की हा खड्डा जो पडलेला आहे ज्या पद्धतीने कमीत कमी 2 फुटाचा हा खड्डा आहे आणि अशा वेळी अशाच पद्धतीने संपूर्ण हा जो जकात नाका त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे देखील पडलेले आहेत। अनेक चाकरमान्यांना याचा त्रास देखील सहन करावा लागतोय। परंतु ठाणे महानगरपालिका असो किंवा मुंबई महानगरपालिकेच्या एंट्री पॉइंटवर असताना जकात नाका या ठिकाणी ज्या पद्धतीने खड्डे पडले त्याला आतापर्यंत कुठेही बुजवण्यात आलेले नाहीये। त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की ज्या पद्धतीने कोट्यावधी रुपये खर्च सेंट्रल गव्हर्नमेंट असो किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून या संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करण्याकरिता देण्यात येते, परंतु तो पैसे कुठे जातो आणि हा खड्डा का भरला जात नाही। त्यामुळे ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात सुनवाई होत होती त्यावेळी हा लक्षात आला की जर एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत जाण्याकरिता जर तुम्हाला 150 रुपये द्यावा लागेल तर त्या 150 रुपये कशाला द्यावा असा टोकाचा प्रश्न हा सुप्रीम कोर्टाचे जस्टिस भूषण गवई यांनी उपस्थित। त्यामुळे आता हा प्रश्न अरे किती गंभीर होणार आहे आणि कशा पद्धतीने जे टोल नाक्यावर पडलेले खड्डे हे कधीपर्यंत बुजवण्यात येणार आहे तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल सर, रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।